दिसतंय का त्याच्यात? विद्यार्थी मित्र, आजच्या युनिट 4 मध्ये आपण ग्रामीण नागरी अर्थव्यवस्था किंवा ग्रामीण समुदाय या संकल्पना पाहणार आहोत. त्याच्यामध्ये स्थलांतर, ग्रामीण समुदाय या पद्धतीचं विश्लेषण आहे. याच्यामध्ये लोकसंख्या या युनिटमध्ये लोकसंख्येची रचना, लोकसंख्येची कारणं, लोकसंख्येचे परिणाम, भारताचं लोकसंख्या धोरण हे 4-5 प्रश्न आपल्याला त्या भागामध्ये दिसतात. तर युनिट 4 मध्ये आपल्याला त्याच्यातला एक भाग आहे की ग्रामीण समुदाय म्हणजे काय, ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशामध्ये 72% लोक खेड्यामध्ये राहतात आणि खेड्यामध्ये राहत असणाऱ्या लोकांचं जे जीवन आहे ते जीवन ग्रामीण समुदायामध्ये मिळत असतं. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे आणि शेती हाच व्यवसाय असणाऱ्या लोकांची संख्या देशामध्ये खूप आहे. म्हणजे आंध्र प्रदेशामधल्या लोक आंध्र प्रदेशामधल्या ग्रामीण लोकांची शेती चांगली दिसते, हिरवळ खूप दिसते. ते आपल्याला त्यांच्या शेतीवरून, बागायतीवरून असं वाटतं की ते लोक सुखी असतील, परंतु त्यांचे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे एक तर शेत पिकत नाही आणि पिकलं तर त्याला योग्य भाव मिळत नाही. त्याच्यामुळे ग्रामीण लोकांच्या एकंदरीत जीवनाच्या अनेक समस्या आहेत. तर ग्रामीण कशाला म्हणायचं हे आपल्याला काही आकडेवारीच्या आधारे विश्लेषण करावं लागत असतं. की जपानमध्ये जर 2,500 पेक्षा कमी लोकवस्ती असेल तर त्याला ग्रामीण म्हणतात आणि त्याच्यापेक्षा जास्त असतील तर त्याला शहरी म्हणतात. अमेरिकेमध्ये 5,000 लोकसंख्या असेल तर त्या भागाला शहरी म्हणतात आणि त्याच्यापेक्षा कमी लोकसंख्या असेल तर त्याला ग्रामीण म्हणतात. आणि भारतामध्ये तसं विश्लेषण करता येत नाही. भारतामध्ये 10,000 लोकसंख्येचे असंख्य मोठे गाव आहेत की ज्याला ग्रामीण ते शहरी म्हणता येत नाही. किती 10,000 आहेत पण शहराचं विश्लेषण एकही मुद्दा त्याच्यामध्ये नाही. पण शहराची लक्षणं काय आहेत? जे दाट वस्ती दाट लोकवस्ती असते, विजातीयता खूप मोठ्या प्रमाणात असते, सांस्कृतिक विविधता असते आणि मोठा समूह असतो त्याला शहर असं म्हणतात. आणि काही पर्यावरण तज्ञ असं म्हणतात जिथं अपघात खूप होतात, जिथं प्रदूषण असतं, जिथं आरोग्याचा प्रश्न असतो, माणसाचं जीवन अस्थिर असतं त्याला शहर असं म्हणतात. तर ही जी शहराची मी सांगितलेली वैशिष्ट्ये आहे ही शहराची वैशिष्ट्ये 10,000 पेक्षा लोकसंख्या जास्त असतील तरी नाही, कधी कधी 40,000 लोकसंख्या आहे तरी ते भाग ग्रामीणच आहे. तर मग एकंदरीत लोकसंख्येच्या आधारे न विश्लेषण करता आपल्याला भारताचं विश्लेषण करायचं झालं तर जी शेती आणि शेती व्यवसायाशी संबंधित लोक ज्या भागामध्ये राहतात त्यांना ग्रामीण असं म्हणता येत असतं. तर ज्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे आणि काही 12 बलुतेदार आणि 18 बलुतेदार यांनी मिळून जो समुदाय असतो, स्वयंपूर्ण समुदाय असतो त्याला ग्रामीण समुदाय असं म्हणत असतात. तर या ग्रामीण समुदायाचं विश्लेषण करत असताना हॅरॉल्ड पिक नावाचा जो विदेशी समाजशास्त्रज्ञ आहे त्यानं ग्रामीण समुदायाची व्याख्या केलेली आहे. दुसरा त्रिनात्रे हा जो आहे हा गावगाडा नावाचं याचं खूप मोठं पुस्तक गाजलेलं आहे. त्या गावगाडामध्ये खेडूत म्हणजे ग्रामीण भागात राहणारा आणि त्याची वस्ती, खेडूत म्हणजे गावात राहणारा आणि खेडूत म्हणजे खेडणे म्हणजे जमीन कसणे आणि त्याची वस्ती म्हणजेच गाव, अशा पद्धतीची त्यानं व्याख्या केलेली आहे. म्हणजे खेडूत म्हणजे खेडूत आणि जो जमीन कसतो आणि त्याची वस्ती म्हणजेच गाव, अशा पद्धतीची त्यानं व्याख्या केली आहे त्रिनात्रे. तर त्या गावगाडा पुस्तकामध्ये त्यानं ही व्याख्या केली आहे की जो शेतीशी संबंधित आहे तो शेती कसतो आणि त्याच्या सभोवताली जे लोक राहतात, शेती सभोवताली जे लोक स्थायिक झालेले आहेत त्यांना गाव असं म्हणत असतात. तर या तिन्ही व्याख्या जवळजवळ याच पद्धतीच्या आहेत. फक्त त्याच्यामध्ये सांस्कृतिक एकता, सामाजिक एकजिनशीपणा अशा असलेल्या लोकांचा समुदाय म्हणजे गाव, अशा पद्धतीची तिसऱ्याची व्याख्या आहे. पण कमी जास्त प्रमाणात आत्रेची व्याख्या, हॅरॉल्ड पिकची व्याख्या आणि मुखर्जीची व्याख्या कमी जास्त प्रमाणात सारख्याच आहे. तर नेमकं ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये, आदिवासीची वैशिष्ट्ये, नगराची वैशिष्ट्ये आपण नुसतं तुलनात्मक जरी असं ग्राफ बनवून ठेवला की आदिवासीची वैशिष्ट्ये, ग्रामीणची वैशिष्ट्ये, नगराची वैशिष्ट्ये, तर आदिवासीची बरेचसे वैशिष्ट्ये ग्रामीणला लागू पडतात. तर त्याच्यामध्ये काही प्रमाणात बदल असतो. मी तुम्हाला शिकवताना सांगत आहे की कुटुंब समाज जीवन हे एक पहिलं वैशिष्ट्य आहे. काही पुस्तकामध्ये कृषी प्रधानता हे पहिलं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ग्रामीण समुदाय म्हणजे कुटुंबाचं एक विस्तारित रूप आहे, कुटुंबाचा एक मोठा आकार आहे. कुठेतरी 30-40 घरं आहेत आणि मग एकाच कुटुंबाचे ते पुढचा व्यापक वाढ झालेली असते आणि कुटुंबाचं एक छोटं रूप आहे, गाव आहे असं संशोधकांनी म्हटलेलं आहे.
त्याच्यानंतर ग्रामीण समुदायामध्ये संयुक्त कुटुंब असतं. आपल्याला मी तुम्हाला तुलना करा म्हटलं की आदिवासी संयुक्त कुटुंब, ग्रामीण संयुक्त कुटुंब आणि शहरात विभक्त कुटुंब. नुसती तुलना केली. कुटुंब कोणतं आहे? संयुक्त विभक्त. ग्रामीण समुदायाचा जो मुख्य व्यवसाय शेती आहे त्याच्यामुळे इथलं कुटुंब संयुक्त आहे. म्हणजे शेती करण्यासाठी काही माणसं लागतात काम करण्यासाठी, आणि शेती कसण्यासाठी पुरुष, स्त्रिया आणि मुलं हे सगळे मिळून तेवढ्याच्या काम करण्याची गरज असते. म्हणून ते त्या ठिकाणी जे कुटुंब निर्माण झालं ते संयुक्त कुटुंब निर्माण झालं. शेती संस्कृती, धर्म आणि संस्कृती ह्या अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. नुसतं शेती करावं लागते म्हणून ते एकत्र राहत नाही. तर या ठिकाणचा जो धर्म आहे या धर्माचा तत्वज्ञानाचा प्रभाव म्हणून सुद्धा या ठिकाणी संयुक्त कुटुंब तयार झाले. म्हणजे संयुक्त कुटुंब पद्धती जगामध्ये रशिया आणि भारत या 2 देशामध्येच आहेत. बाकीच्या देशामध्ये विभक्त कुटुंब पद्धती आहे. त्याच्यानंतर जसं जाती व्यवस्था, आदिवासीचं सुद्धा वैशिष्ट्य जाती व्यवस्था आणि नगराचं वैशिष्ट्य वर्ग व्यवस्था. म्हणजे जातीच्या उलट, म्हणजे गाव आणि शहर एकमेकाच्या उलट आहे. इथं जाती व्यवस्था आहे, तिकडे वर्ग व्यवस्था आहे. म्हणजे ग्रामीण समुदायामध्ये जाती पोटजाती असतात. म्हणजे त्याच्यामध्ये मराठा आहे म्हणून चालत नाही. तर मराठ्यामध्ये कोण माळी आहे तर कोण माळी. माळ्याचे 2 प्रकार आहेत, जिरे माळी, फुलमाळी. कुंभार आहे तर मोठ्या चाकावाला कुंभार, छोट्या चाकावाला कुंभार. वाणी तर कोणता वाणी. म्हणजे हे जी जातीच्या पोटजाती आहे. म्हणजे दलित असाल तर दलितामध्ये तुम्ही कोण आहात, म्हणजे त्याचे उपप्रकार आहेत. तर अशा पद्धतीच्या जातीच्या पोटजातीमध्ये भारतातील लोकांचं विभाजन झालेलं आहे. आणि एका जातीत अनेक पोटजाती असतात आणि त्याच्यामध्ये श्रेणी रचना असते. कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ बोलू नका. तर अशा पद्धतीत जाती व्यवस्था ग्रामीण समुदायामध्ये आहे आणि त्याचं पालन लोक करतात आणि तिचा प्रभाव लोकांवर आहे. आणि जाती व्यवस्था त्यांनी टिकून ठेवलेली आहे. कायद्यानं जाती व्यवस्था पाळणं गुन्हा आहे. कायद्यानं जातीयता पाळणं गुन्हा आहे. जातीच्या आधारे भेदभाव करता येत नाही. असं असेल तरी सुद्धा ग्रामीण भागात आजही जाती व्यवस्था कायम आहे, टिकून आहे. त्याच्यानंतर एकाकी स्वरूप, ग्रामीण लोक हे शहरापासून प्रगत भागापासून दूर आहेत आणि ते त्याच ठिकाणी एकाकी जीवन जगतात. अशा पद्धतीचं हे एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर आहे कृषी अर्थव्यवस्था. शेतकरी त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे आणि शेतीशी संबंधित लोक तिथं राहतात. भारतीय खेडे स्वयंपूर्ण होते असं म्हटलेलं आहे. तर कशासाठी म्हटलेलं आहे की तिथं शेतकरी राहतात, शेतमजूर राहतात आणि 12 बलुतेदार राहतात आणि 18 बलुतेदार राहतात. तर 12 बलुतेदार हे शेतकऱ्याला मदत करतात आणि शेतकरी त्या 12 बलुतेदाराला धान्याच्या स्वरूपात मदत देतो. आणि नंतर 18 बलुतेदार जो असतात ते 18 बलुतेदार देखील शेतकऱ्याला मदत करत असतात. ते 18 बलुतेदार आज नामशेष झालेत. 18 बलुतेदार, साळी, सनगर हे जे 18 बलुतेदार आहेत ते नष्ट झाले. 12 बलुतेदार आजही ग्रामीण भागामध्ये काही प्रमाणात टिकून आहेत. त्याच्यामध्ये ब्राह्मण, न्हावी, परीट यांचं महत्व असल्यामुळे हे आज टिकून आहे. त्याच्यामध्ये काही जी लोक होते ते नामशेष झाले, त्यांचं महत्व कमी होतं. कुंभार जे आहे, कुंभाराचं महत्व कमी झालं, मग कुंभार नष्ट झाला. लोहाराचं महत्व कमी झालं, लोहार नष्ट झाला. परंतु आजही त्याच्यामधल्या जी महत्वाच्या जमाती आहेत त्या टिकून आहेत. म्हणजे हे जी 12 बलुतेदार आहेत शेतकऱ्याला मदत करतात. शेतकरी त्यांना पोषण्याचं काम करत असतो आणि त्याच्यामुळं खेडे स्वयंपूर्ण राहिले, तिथं दुर्गम भागामध्ये टिकून राहिले. तर अशा पद्धतीचा यांचा जो उत्पादनाचा स्रोत आहे हे शेती आहे. आणि ह्याचं शहराचं वैशिष्ट्य वेगळं. कृषी अर्थव्यवस्था, कृषी व्यतिरिक्त अर्थव्यवस्था. म्हणजे नोकरी, व्यवसाय, उद्योग, बांधकाम वेगवेगळे उद्योग असतात. तर इथलं कृषी अर्थव्यवस्था वैशिष्ट्य आहे, शहराचं कृषी व्यतिरिक्त व्यवसाय. पुन्हा इथं विशेषीकरणाचा अभाव आहे. ग्रामीण भाग हा आडमार्गाला असतो, दुर्गम भागात असतो, त्या ठिकाणी विशेषीकरण झालेलं नसतं. म्हणजे जिथं ज्या ठिकाणी काही यंत्रयुग आलं नाही, नवयुग आलं नाही, तिथं म्हणजे आधुनिकीकरणच आलं नाही तर विशेषीकरण येण्याचा प्रश्नच तयार होत नाही. म्हणजे अगोदर यांत्रिकीकरण होणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर विशेषीकरण होत असतं. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं एखादी वस्तू बनली तर ते पुढं वर्तमानपत्र बनवण्याचा कारखाना जर तयार झाला तर पहिल्यांदा प्रेस येईल, प्रेसमध्ये कागद टाकला जाईल, नंतर तो बांधला जाईल, नंतर तो ट्रकमध्ये टाकला जाईल. परंतु आता विशेषीकरण असं झालं, इकडून कागद टाकला की तिकडे वेगवेगळे गट्टे सेट केलेले आहेत, तसे बनतात आणि बाहेर पडतात. फक्त आपल्याला उचलून त्या ट्रकमध्ये टाकावं लागतं. याला विशेषीकरण असं म्हणतात. म्हणजे एकच पार्ट बनवायचा, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे पार्ट बनतात आणि त्याच्यानंतर सायकल बनते. त्याला विशेषीकरण असं म्हणत असतं. ते विशेषीकरण या ठिकाणी नाही. जो व्यक्ती वस्तू बनवला तर पूर्ण वस्तू बनवला,
झाडू बनवेल तर पूर्ण बनवेल, टोपली बनवेल तर पूर्ण बनवेल, उत्पादन करेल तर पूर्ण तयार करेल. तर त्याचं विशेषीकरण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं झालेलं नाही या भागामध्ये. शहरामध्ये विशेषीकरण असेल, वेगवेगळ्या कंपन्या असतात तिथे विशेषीकरण असेल. सामाजिक एकरूपता, ह्या समाजाची जी विचार करण्याची पद्धत आणि जीवन जगण्याची पद्धत आहे ती एकसारखीच असते. म्हणजे एखाद्याचं शिक्षण जास्त झालं तर ते म्हणतात तुझ्या नशिबामध्ये शिक्षण खूप होतं. एखाद्याचा मृत्यू झाला तर देवानं दिलं म्हणतात, एवढंच आयुष्य आहे म्हणतात. तर ही जी विचार करण्याची पद्धत आहे, ही विचार करण्याची पद्धत सर्वांची एकसारखीच आहे. ते धर्माला मानतात, देवाला मानतात, कर्मकांडाला मानतात, आणि विचार करण्याची पद्धत सारखी असते. त्याच्यामुळे त्या समाजामध्ये आपल्याला एकरूपता दिसते आणि इकडे विविधता दिसते, शहरामध्ये विविधता दिसते. विचार करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये लोकमताला महत्व दिलेलं आहे, की ग्रामीण भागातले लोक जे आहेत ते आपल्याला लोक काय म्हणतील याचा विचार करत असतात. लोकमताला महत्व म्हणजे एखादं काम करत असताना लोक आपल्याविषयी काय विचार करतात. शेती खरेदी करायचं असेल तर एखाद्याला शब्द दिला की त्याला मी शेती देणार, एखाद्याला वस्तू देतो म्हणलं की देणार, खरंच सांगणार, खोटं बोलणार नाही. ही जी वैशिष्ट्ये आहे ही वैशिष्ट्ये ग्रामीण भागाला लागू पडतात, की ते खोटं बोलत नाही. मग हे जी लोकमत म्हणजे काय आहे की आपल्याला लोक काय म्हणतील याची भीती त्यांना असते. आणि शहरामध्ये असं नसतं, लोक काय म्हणतात याला महत्व नाही, तर माझा स्वार्थ महत्वाचा आहे, माझं कुटुंब महत्वाचं आहे, त्या कुटुंबामध्ये सुद्धा मी महत्वाचा आहे. कुटुंब म्हणजे मी नाही तर कुटुंबामधल्या प्रत्येक व्यक्तीचं वेगळेपण त्या ठिकाणी असतं. तर या पद्धतीनं ग्रामीण भागातले लोक शब्द दिला तर पाळतात, शब्दाला जागतात, त्याग करतात, संघर्ष करतात आणि त्या भागामध्ये ते या कारणामुळे टिकून आहे. त्याच्यानंतर आदिवासीमध्ये धर्म व जादूचा प्रभाव, ग्रामीण भागामध्ये धर्माचा प्रभाव आणि शहरामध्ये धर्माचा प्रभाव नाही, कमी प्रभाव. मग धर्म व जादूचा प्रभाव आदिवासीमध्ये असतो, ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये जादू नसते, धर्माचा प्रभाव असतो. आणि शहरी लोकांमध्ये धर्माचं महत्व नसतं, धर्माला ते मानत नाही, धर्मापेक्षा स्वतःला ते मानतात. तर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये लोकांवर ज्या काही समुदायाचे असतील ते हिंदूच असले पाहिजे असं काही नाही. कोणत्याही समुदायाचे असतील, 6 धर्मापैकी कोणत्याही धर्माचं आचरण करत असतील तर त्या धर्माविषयी त्यांच्या मनामध्ये खूप मोठी श्रद्धा असते. देव, धर्म, कर्मकांड, अध्यात्म यामध्ये ते गुरफटलेले असतात. प्रत्येक गावामध्ये जाल तर तुम्हाला लाऊडस्पीकर वाजायला दिसत आणि त्याच्यामध्ये देवाधर्माचे गाणे, पूजा अर्चा, होम हवन आणि भंडारे, पंक्ती, हे सगळं जे आहे हे धर्माचं महत्व आहे. म्हणजे त्यांच्यावरचा धर्माचा प्रभाव जर कमी झाला तर हे सगळं कमी होऊ शकते. म्हणजे काही गावांनी या सप्त्यालाच विरोध केलेला आहे. सप्ताच नको. सप्ताह म्हणजे काय, 2 लाखाचा नसतो, बऱ्याच वेळा तो 10 लाखाचा सप्ताह असतो, त्याच्यामध्ये 3 लाखाचा भ्रष्टाचार होत असतो. म्हणजे देवा धर्माच्या नावाने कर्मकांड चालत असतं. त्यामुळे सप्ताहच नको. जे काही 3 लाख उरलेले आहेत त्याच्यामध्ये झाडं लावा, पाण्याचं व्यवस्थापन करा, लोकांच्या अनेक गरजा पूर्ण करा, लोकांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवा. तर हे विचार येण्यासाठी आणखी काळ जावा लागेल. हा विचार शहरामध्ये पोहोचलेला आहे. तर अशा पद्धतीनं धर्माला लोक मानतात, धर्माची श्रद्धा मानतात, धर्मातल्या कर्मकांडाचा स्वीकार करतात. हे ग्रामीण समुदायातील लोकांचं वैशिष्ट्य. त्याच्यानंतर समाजात ज्या काही रूढी प्रथा परंपरा असतात त्या रूढी प्रथा परंपरा लोकांनीच तयार केलेल्या असतात. हजारो वर्षाच्या वाटचालीतून ते आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतात आणि त्या रूढी प्रथा परंपरांचं लोक मनापासून पालन करतात आणि त्या आपल्यासाठीच आहेत आणि त्या समाजाला दिशा देण्याचं काम करतात. अशा पद्धतीची भावना ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये असते, आदिवासीमध्ये असते. आणि शहरी लोक रूढी प्रथा परंपरांना महत्व देत नाहीत, ते आपल्याला स्वतःला महत्व देत असतात. म्हणजे 3 समुदायाची तुलना जरी केली तर तुम्हाला ते वैशिष्ट्य लक्षात राहत असतं. ज्या काही समाजाचं रूढी प्रथा परंपरा असते, देव म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, समाज म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, या सगळ्या गोष्टीकडे ते हजारो वर्षांपासून जे विचार करत आले त्याच पद्धतीनं पाहतात. शिक्षणाचा अभाव, ग्रामीण भागामधले लोक शिक्षित नाहीत किंवा त्यांच्यापर्यंत उच्च शिक्षण पोहोचलं नाही. म्हणजे शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही असं म्हणणं आजच्या काळामध्ये चुकीचं आहे. प्राथमिक, उच्च माध्यमिक आणि पदवीपर्यंत शिक्षण ग्रामीण भागामध्ये आजही पोहोचलेलं आहे, परंतु त्यांच्यापर्यंत उच्च शिक्षणाच्या संधी पोहोचलेल्या नाही. आणि त्याच्यामध्ये त्याचबरोबर त्यांना जे वेगवेगळे टेक्निकल नॉलेज पाहिजे, लवचिक अभ्यासक्रम जे पाहिजे त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही, की ज्या अभ्यासक्रमाचा अध्ययन करून ते स्वयंरोजगार करू शकतील, स्वतःच्या संधी निर्माण करू शकतील असं शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही. त्याच्यामुळे तेच चाकोरीबद्ध शिक्षण, BA, BCom, BSc हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं. टेक्नॉलॉजीचं शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही.
उच्च शिक्षण त्यांच्यावर पोहोचलं नाही असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येत असतं. तर शहरामध्ये शिक्षणाच्या सर्व संधी आहेत, रोजगाराच्या संधी आहेत, कौशल्य विकास करण्याच्या संधी आहेत. तर हे आदिवासी आणि ग्रामीणमध्ये या शिक्षणाचा अभाव दिसून येत असतो. पुन्हा स्त्रियांचा दर्जा आदिवासीमध्ये दुय्यम आहे, तसाच ग्रामीणमध्ये दुय्यम आहे आणि शहरामध्ये स्त्रियांचा दर्जा समान आहे. म्हणजे आदिवासीमध्ये स्त्रीचं कार्यक्षेत्र चूल आणि मूल एवढंच आहे, ग्रामीण भागामध्ये स्त्रीचं कार्यक्षेत्र चूल आणि मूल एवढंच आहे आणि एवढंच काम त्या स्त्रीला आहे. आणि म्हणजे आदिवासीमध्ये तरी स्त्री अनेक काम करत असते, शेतीला मदत करत असते, ग्रामीण भागामध्ये स्त्री शेतीला मदत करत असते. तर या स्त्रीचा दर्जा जो आहे हा स्त्रीचं शिक्षणात म्हणजे इथं शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे, तसंच त्यामध्ये परत स्त्रियांचं शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. म्हणजे या ठिकाणी स्त्रीचं शिक्षण खूप कमी आहे. BA BCom BSc एवढं शिक्षण झालं, MSc पूर्ण होत नाही, MPhil PhD होत नाही, त्याचबरोबर त्या नोकरी करत नाहीत, नोकरी करत असतील तर त्या चांगल्या जॉब करत नाहीत. म्हणजे आपण BA BEd करून शिक्षिका होणे यालाच फार महत्व देत असतो, परंतु आपण IAS IPS व्हायचं असा विचार करत नाही. कारण का ते हजारो वर्षापासून बिंबवलेलं आहे की मोठं पद नको आहे, हळू कमीत कमी आपली वाटचाल काढा, कमीत कमी BA BCom BSc करून एखाद्या शाळेवर जॉब करा, नंतर पुढे पाहू. परंतु त्यामुळे काय झालं की काही अपवादात्मक 2% स्त्रिया पुढे गेल्या आणि बाकीच्या स्त्रिया जिथं आहे तिथंच आहेत. तर याला कारण स्त्रियांचं शिक्षणाचं प्रमाण खूप कमी होतं, त्यामुळे शिक्षणाचं प्रमाण कमी म्हणून रोजगाराचं प्रमाण कमी आणि रोजगाराचं प्रमाण कमी म्हणून त्यांचं निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग कमी. तर अशा पद्धतीचं स्त्रियांचा दुय्यम दर्जा आपल्याला या ठिकाणी दिसून येत असतो. त्यानंतर आहे बलुतेदारी. म्हणजे ग्रामीण भागामध्ये 12 बलुतेदार आणि 18 बलुतेदार यांचं वास्तव्य असतं आणि हे लोक शेतकऱ्याला मदत करत असतात आणि शेतकरी त्यांना धान्याच्या स्वरूपात मदत करत असतो. अशा पद्धतीनं त्या ठिकाणची एक एकंदरीत जीवन पद्धती पूर्णत्वाला येत असते, स्वयंपूर्णता त्या ठिकाणी तयार होत असते. हे 12 बलुतेदार जर तिथून निघून आले तर शेतकऱ्याला सुद्धा तिथून पळ काढण्याशिवाय पर्याय नाही, कारण का ते एकमेकावर अवलंबून आहे. तर या पद्धतीनं बलुतेदारी जाती व्यवस्था हे ग्रामीण समुदायाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे, हे त्यांची एक ओळख आहे. तर या पद्धतीनं ग्रामीण समुदाय म्हणजे काय त्याची वैशिष्ट्य स्पष्ट करा, खेडे म्हणजे काय खेड्याचे वैशिष्ट्य स्पष्ट करा. त्याच्यामध्ये दोन्हीचं उत्तर एकच आहे. रुरल कम्युनिटी मिनिंग अँड कॅरेक्टरिस्टिक्स इंग्लिशमध्ये हाच असेल, मराठीमध्ये त्यांनी काही जरी म्हटलं तरी त्याचं इंग्रजीमध्ये प्रश्नाचं उत्तर इंग्रजीमध्ये एकच वाक्य असेल, रुरल कम्युनिटी मिनिंग अँड कॅरेक्टरिस्टिक्स अशा पद्धतीचं येईल. बऱ्याच वेळा आपण ग्रामीण समुदायाचा अर्थ सांगून वैशिष्ट्य स्पष्ट करा हे तयार केलेलं असतं, पण खेडे म्हणजे काय आणि खेड्याची लक्षणे विषद करा असं म्हटलं की आपण गोंधळून जात असतो. लक्षणे विषद करा म्हणजेच वैशिष्ट्य, खेडे म्हणजे खेडे आणि ग्रामीण समुदाय दोन्हीचा अर्थ एकच होत असतो. तर आपल्याला अभ्यासासोबत सर्वसमावेशक विचार पण करावा लागत असतो. ह्याचं उत्तर असं विचारल्यास काय द्यायचं आणि असं विचारल्यास काय द्यायचं. तर या पद्धतीनं ग्रामीण समुदायाचा अर्थ आणि वैशिष्ट्य इथपर्यंत आपलं झालेलं आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.